नमस्कार मंडळी, मी नमिता पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. हा व्लॉग धुलवडी दिवशीचा आहे आणि मला त्या दिवशी अपलोड करणं झालं नाही, कारण मला त्या दिवशी हेअर मास्क बनवायचा होता आणि तो दिवस सगळा संपून गेला. हेअर मास्क बनवायला मला वेळ भेटला नाही, कारण मला दुसरीच कामं पाठीमागं लागले. आता कसं असतं, अनएक्सपेक्टेड कामं त्या दिवशी येऊन राहतात काही काही कधी एखाद्या दिवशी, त्याच्यामुळं ते आपण ठरलेली कामं करताच येत नाहीत. त्याच्यामुळं मी नेक्स्ट डेला नंतर शूट केला आणि म्हटलं की हा दोन्ही दिवसाचा व्हिडिओ आपण अपलोड करूया. तर मला ना काय झालं की सगळी सकाळची कामं आवरून घेतली, मी सगळं आवरलं होतं आणि आप्पांना जेवायला वाढलं 12-1च्या दरम्यान, म्हणजे माझे सासरे. आणि त्यांना जेवायला वाढल्यानंतर त्यांनी म्हटले की आज धुलवड आहे, तर मग मामा त्या सगळ्या फॅमिलीला जेवायला बोलूयात घरी. मग त्यासाठीच ना मटण बनवायचा प्लॅन बनला होता आणि त्यांची सगळी फॅमिली घरी येणार म्हटल्यानंतर 1 किलो मटण आणलं होतं. आणि घरी आमच्या बी काही माणसं खात नाही, त्याच्यामुळे 1 किलो बास होतं. स्वयंपाक जर संध्याकाळी करायला लागले असते ना तर खूपच उशीर झाला असता, म्हणून मी दुपारूनच भाजीला वाफलायला टाकणार होते. मग त्याचं सगळं वाटण वगैरे करून ठेवलं मी आणि लसूण वगैरे पण सगळा सोलून ठेवला होता. मग ते आता शिजत होतं तोपर्यंत मी म्हटलं की इकडे दळण वगैरे करून घेते, कारण गव्हाचं पीठ पण संपलेलं होतं आणि गहू काय आमच्या घरचेच आहेत. मग ते आईने आधीच नीट करून ठेवलेले होते. असं आईंना टाईम रानातले वगैरे कामं नसतील त्यावेळेस आई सगळं एकदम नीट करून ठेवतात 1-2 पोते. आणि कारण एखाद्या वेळेस गडबडीत असं होऊन जातं की पीठ संपतं आणि दळण करायला वेळ भेटत नाही रानातल्या कामामुळं किंवा बाकीच्या कुठल्या कामामुळं. त्यामुळं आई आधीच दळण करून ठेवत असतात आणि फक्त ज्यावेळेस आपल्याला दळायला घेऊन जायचं असतं पीठ, त्यावेळेस एकदा चेक करायचं काय किडे वगैरे झालेत का किंवा एखादा खडा वगैरे राहिला का. मग तसंच होतं आणि म्हणून मी आईला रानातली कामं चालू आहेत, त्यांना काय दळण करणं झालं नाही, म्हणून मग मीच दळण करायला घेतलं आणि 5 शेर गहू काढले होते दळायला. पण काय झालं की आता खूप दिवसाचे 3-4 महिन्याखालचे गहू होते नीट करून ठेवलेले आईनी, त्याच्यामध्ये किडे झाले होते. बाकी काय नव्हतं, सगळं नीट केलेलं होतं ऑलरेडी, फक्त किडे असल्यामुळं मला ते डबल चाळून घ्यावे लागले. तरी बी एखादा खडा वगैरे बघितला मी आहे का, आणि मग नंतर हे किडे सगळे पाण्यामध्ये नालीत नेऊन टाकले, कारण ही निळे किडे ना परत घरापर्यंत येतात म्हणून. आणि संध्याकाळी लगेचच बघता बघता टाईम पण झाला माझा, मग मी लगेचच सगळं घर आवरायला घेतलं. आणि आमचं अंगण इतकं जास्त मोठं आहे, तुम्ही आता ह्या ज्या 2 रूम बघताय, ह्या 2 रूममध्ये एका रूममध्ये 2 रूम आहेत आणि एका साईडच्या घरामध्ये ना 3 रूम आहेत. त्याच्यामुळं ना घर दिसायला छोटं दिसतं असं, पण खूप मोठं आहे. आणि इकडल्या साईडला एक मोठा हॉल आहे, जी की आमची रूम आहे सध्या तरी. आणि हे जेवढं आमचं घर आहे तेवढंच अंगण सुद्धा आहे आणि तेवढं रोज सकाळी संध्याकाळी झाडावं लागतं. मग हे अंगण तर मी झाडायला घेतलं, आता हे रोजचं काम आहे आणि त्याच्यामुळे काय लहान लेकरं देवांशीच्या नादाने घरी वगैरे खेळायला येतात, त्याच्यामुळे हे राडा अंगणात इतका जास्त करून ठेवतात खेळण्यामध्ये वगैरे म्हणून. मग ती सगळी खेळणी वगैरे आवरून घेतली आणि अंगण पण झाडायला घेतलं. आणि आमच्या अंगणामध्येच ना 5-6 झाडं आहेत, चिकूचं, बदामाचं, पुन्हा सीताफळ आहे तिथंच वगैरे. मग त्याच्यामुळे ना इतका जास्त कचरा पडतो तिथं. मग ते अंजीरचं वगैरे पण झाड असल्यामुळं तिथला सगळा कचरा खाली अंगणातच पडतो आणि ते झाडून घ्यावं लागतं. आता सध्या ना जे बदामाचं झाड आहे त्या बदामाच्या झाडाचं ना फुलं किंवा मोहर असं जास्त खाली पडतात आणि त्या अंगणातून जास्त लवकर निघत पण नाही, म्हणून मला खराट्याने नाहीतर ह्या झाडून घ्यावं लागतं. आणि जास्त आता उन्हाळा तर जास्त वाढलेला आहे, त्यामुळे उन्हात तर काम करण्याची इच्छा होत नाही. पण धुराळा पण जास्त होतो, माती वगैरे जास्त उडते, त्याच्यामुळं मला या झाडून घ्यावं लागतं. आता सगळी कामं माझी आवरून झाली होती, मी फरशी आधीच पुसून ठेवली होती, कारण मला देवांशू झोपला तर सगळी कामं आवरतात आहेत. आता देवांशू झोपलेला होता म्हणून मी माझी सगळी कामं आवरली आणि मी फ्रेश व्हायला गेले होते. का नाही असं वाटतं की पाण्यातून उठूच नये, असं मला वाटत होतं बोर चालू करावा आणि मस्तपैकी पाणी सगळीकडे मारून घ्यावं, पण लाईटच नव्हती, त्याच्यामुळं मी स्किप केलं. जाऊ दे म्हटलं, नंतर बघू पाणी आल्यानंतर. आणि मी इकडं तोंड वगैरे हातपाय धुवून घेतलं, कारण मला बाकीची बरीच कामं आणखीन होती. आणि म्हणलं होतं की मी जर कामं लवकर आटपली माझी तर मग मला हेअर मास्क बनवायला वेळ भेटेल. पण आता बघा ना 5 वाजत आले तर तरी सुद्धा एवढं ऊन जास्त आहे आणि 5 वाजल्या की आणखीन दुसरी कामं घरात असतातच, कारण आई वगैरे येतात 6:30 पर्यंत. मग त्यांना चहा पाणी करायचं, लगेच स्वयंपाकाला लागायचं. आणि आज जरा स्वयंपाकाला लवकरच लागायचं होतं जसं की मी म्हटलं होतं, म्हणूनच मी म्हटलं की जाऊ दे आजचा दिवस नाही बनवत मास्क. नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे दुसऱ्या दिवशी बनवते आणि दोन्ही दिवसाचा व्हिडिओ
व्हिडिओ बनवून अपलोड करते. संध्याकाळी मस्त मटणाचा बेत होता, मटण भाकरी, मग सगळेजण जेवण केलं. आता हे आहेत आप्पांचे मामा, म्हणजे माझ्या सासऱ्यांचे मामा आणि त्यांची नातवंड, मग ती आली होती जेवायला, त्यांची सून पण आली होती. मग म्हणूनच मग स्वयंपाकाला लवकर लागले होते. आपला हेअर मास्क तयार करूयात. असं हेअर मास्क काही जास्त बाहेरचे इन्ग्रेडियंट्स नाहीत लागणार, जेवढं आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं त्याच गोष्टीपासून आपण बनवणार आहोत. चला तर मग जे इन्ग्रेडियंट्स मी घेतलेले आहेत मास्क बनवण्यासाठी ते तुम्हाला सांगते. आणि चॅनलला फॉलो केलेलं नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब वगैरे करून घ्या. तर मी याच्यासाठी एक ऑनियन म्हणजेच कांदा पण घेतलेला आहे. तर मी याच्यामध्ये घेतलेला आहे जास्वंदीची फुलं, जास्वंदीची झाडाची पानं, झाड लावलेलं आहे ॲलोवेराचं, त्याची ॲलोवेराची एक फांदी घेतलेली आहे, एक ऑनियन म्हणजेच कांदा आणि मेथी दाणे घेतलेले आहेत. आणखीन 2 इन्ग्रेडियंट त्यामध्ये ॲड केलेले आहेत ते मी सांगतेच. तर त्याआधी मी कांदा चिरून घेतला आणि तर आता आपल्याला या सगळ्यांची ना पेस्ट बनवायची आहे. तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये फुलाच्या मधलं जे पोलनचं राहतं ते आणि मागटलं देठ काढून घ्यायचं आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत. केसांना सिल्की किंवा मऊ बनवण्यासाठी नाही, तर नुसते केसांची वाढ होण्यासाठी आणि केसांची थिकनेस वाढवण्यासाठी, म्हणजे केसांची मुळं स्ट्रॉंग होण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी सुद्धा आहे. हेअरफॉल सुद्धा होणार नाही आहे या मास्कपासून. महिन्यातून 2-3 वेळेस तुम्ही हे मास्क तुम्ही लावलं ना तर तुमच्या खरंच केसांमध्ये काही ना काही फरक दिसेलच. ॲलोवेराच्या साईडची जी काठी आहेत ती मी काढून घेतलेली आहेत आणि त्याच्याच जे ना असे तुकडे करून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याला काय एवढं वरची साल काढत बसायची गरज नाही, कारण हेअर वॉश केल्यानंतर ते बाकी सगळं निघून जाणारच आहे. मग हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घ्यायचे आहेत आणि मेथी दाणे लास्टला टाकून मी आता यापुढे काही सिक्रेट गोष्टी जे की मी काय याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये मी घेतलेले आहेत 4 लवंगा. तर 4 लवंगा घेतलेल्या आहेत आणि त्यांना तुम्हाला याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत. बाकीच्या सगळ्या सामानासोबत तेही बारीक होऊन जाईल. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर चला मग फिरवून घेतल्यानंतर ही पेस्ट अशी तयार होते ग्रीन कलरची आणि हे एका वाटीमध्ये काढून घ्यायची. आता इथे तुमचा मास्क तयार झाला असं समजू नका. याच्या पुढे आणखीन आपल्याला 2 गोष्टी याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत, जेणेकरून केसाला फायदाच होणार आहे. तर याच्यामध्ये आता मी ॲड करणार आहे तांदळाचं पीठ. तर मी हे तांदळाचं पीठ आधीच बनवून ठेवलेलं होतं, कारण कशालाही लागून जातं म्हणून. आणि या छोट्या डबीमध्येच 1 चमचा येतो, ते चमचे मी 4 चमचे घेतलेले आहेत आणि ते पूर्ण घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं छान असं. आणि त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल घ्यायचं आहे आणि कोकोनट ऑइल पण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि कोकोनट ऑइलमुळं ना आपलं म्हणजे जे पॅराशूट राहतं ना ते तेलामुळे ना आपल्या केसाला स्मूदी टेक्स्चर येतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे केसाला तेल लावलं ना तर केस आपले मऊ राहतात. केसाला ऑइलिंग करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. आपण नुसता मास्क लावला म्हणजे केसाची हेअर ग्रोथ होणार आहे, मी जसं बोलले तसं होईल असं नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा फॉलो कराव्या लागतात. आणि हे मास्क तर फक्त एक म्हणजे सप्लिमेंटरी राहतं, की हे मास्क लावल्यानंतर तुमच्या केसांमध्ये जो ड्रायनेस येणार आहे किंवा स्काल्पवरती जो येणारा डॅन्ड्रफ आहे त्याला थोडंसं व्हायला कुठंतरी बंद होतं. त्याच्यामुळं हा मास्क फायदेशीर ठरेल. मी माझ्या हेअर्सवरती अप्लाय करते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर मी माझ्या केसांवरती हे अप्लाय करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खालून आणि मधून सुद्धा मी सगळं केसांना अप्लाय करून घेतलंय. असं नुसतं वरी एक आंबाळा घालून ठेवला, कारण एवढं काय त्याला नाही, ते सगळं आपल्या केसांमध्ये ना ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे. ते जेव्हा ते त्याच्यामध्ये सगळं इन्ग्रेडियंट आपल्या केसांमध्ये होतील त्यावेळेस केसांना टेक्स्चर छानच येणार आहे. तर आता हे ठेवायचं किती वेळ, तर हे ना तुम्ही अर्धा तास, पाऊण तास किंवा 1 तास तेवढं सुद्धा ठेवू शकता, कारण हे काही केमिकली नाही आहे. तर मी माझी बाकीची कामं सगळी आवरून घेते. आता इथं माझे मी हेअर वॉश करून घेतलेलं आहे आणि केस पण माझे ड्राय झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता माझ्या केसांमध्ये किती स्मूथनेस असं आलेली आहे आणि टेक्स्चर सुद्धा खूप छान झालंय. आणि जेव्हापासून मी हे मास्क वापरते ना तेव्हापासून माझे केस थिक पण झालेत, केस गळती सुद्धा थांबली आहे. आणि जेव्हा थंडीमध्ये ना माझे केस खूपच जास्त गळत होते, त्यामुळं मी हे मास्क बनवला होता. तर याच्यामुळे ना माझे हेअर लेंथ सुद्धा वाढली. तुम्हाला जर सांगितल्याप्रमाणे तुम्ही महिन्यातून 2 ते 3 वेळेस जर हे मास्क अप्लाय केलं तर तुम्हाला फायदा पडेलच. चला, आय होप तुम्हाला हा मास्क ना फायदेशीर ठरलेला असावा. जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला